भूखंड घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून रवींद्र वायकर यांना दिलासा। वायकरांकडून जमिनीचा गैरवापर झाला नाही, क्लोजर रिपोर्टमध्ये उल्लेख। तर केवळ दाऊदला क्लीन चिट देणं बाकी, राऊतांसह विरोधकांची टीका। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची आज हिंगोलीमध्ये शांतता रॅली। जरांगेंचं मराठा समाजाकडून जंगी स्वागत। थोड्याच वेळात रॅलीला सुरुवात होणार। लोकसभेतील विजयानंतर काँग्रेसकडून विधानसभेची तयारी। सर्व 288 मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज मागवले। इच्छुक उमेदवाराला बंडखोरी करणार नाही असे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार। महायुती आज मेळाव्यामधून शक्ती प्रदर्शन करणार। विधानसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी मेळावा। निवडणुकीसाठी कंबर कसली। विधानसभा निवडणुकीमध्ये छोट्या पक्षांना सुद्धा जागा मिळणार। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये निर्णय। विधानसभेला चांगली कामगिरी करण्याचाही निर्धार। पुण्यामध्ये महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न। फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोरील धक्कादायक घटना। ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असतानाची घटना। नाशिकमध्ये 2 वर्षांचा चिमुकला दुसऱ्या मजल्यावरून पडला। चिमुकला गंभीर जखमी। गॅलरीमधून पडतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणं महागात पडलं। एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। बीडमध्ये धुळे सोलापूर महामार्गावरील धक्कादायक प्रकार। दख्खनचा राजा ज्योतिबाचं दर्शन 11 जुलैपर्यंत बंद। मूर्ती संवर्धनाच्या कामामुळे हा निर्णय। 7 ते 11 जुलै दरम्यान मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही। आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा वाल्हे इथून लोणंदकडे प्रस्थान। नीरा इथं माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान। तर सोपान काकांची पालखी सोमेश्वर नगरच्या दिशेने।